आणखीन एक महत्त्वाची बातमी, पुण्यामधल्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये पावसाची विश्रांती पाहायला मिळते। खडकवासला धरणातून काल रात्री पाण्याचा विसर्ग कमी केल्याची माहिती आहे। खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 40,000 क्युसेक विसर्ग रात्री 12 वाजून 31 मिनिटांनी 12 वाजता 31,000 क्युसेक करण्यात आलेला आहे। महत्त्वाची बातमी, आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो, नागरिकांनी दक्षता बाळगावी, प्रशासनाकडून नागरिकांना हे आवाहन करण्यात आलं आहे। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। अभिजित, सध्या पुण्यामध्ये पावसाची काय स्थिती? क्षेत्रात पाऊस हा पूर्णपणे थांबलेला दिसतो आणि त्याच अनुषंगाने खडकवासला धरणातून जो 40,000 पाण्याचा क्युसेकचा विसर्ग करण्यात आला होता तो रात्री 12च्या नंतर 31,000 करण्यात आलेला आहे। खरं तर आज आणि उद्या पुणे शहरासह जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जो आहे तो खरं तर हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। कालची परिस्थिती पाहता आज पुन्हा एकदा शाळांना, पुणे जिल्ह्याभरातील शाळांना जी आहे ती सुट्टी देण्यात आलेली आहे। खरं तर आज दिवसभर पावसाचा जोर शहरात कमी असेल असा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आला होता आणि आवश्यकतेनुसार जे खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पाण्याचा विसर्ग जो रात्री 12 वाजल्यानंतर कमी करण्यात आलेला आहे तो आवश्यकतेनुसार त्यात वारंवार बदल करता येतील, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावा असा इशारा आता प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। तर ऑरेंज अलर्ट जो आहे तो 2 दिवसाचा देण्यात आलेला आहे। तर सिंहगड रोडची जी परिस्थिती जी कालची आपण पाहिलेली, एकता सोसायटी असेल किंवा निमरत सोसायटी असेल, त्या दोन्ही सोसायट्यांच्या परिसरांमध्ये देखील पावसाचं आणि पुराचं पाणी आता ओसरायला सुरुवात झालेली आहे आणि पूर्व शहरातलं, पुणे शहरातलं खरं तर जे परिस्थिती आहे ती हळूहळू पूर्वपदावर यायला खरं तर वृषाली सुरुवात झालेली आहे। पण तरी सुद्धा नागरिकांनी सतर्कतेचा आवाहन जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। आज देखील एनडीआरएफच्या टीम असतील किंवा इतर अग्निशमन दलाच्या टीम असतील शहरात विविध ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत, कारण आज आणि उद्या 2 दिवसाचा ऑरेंज अलर्ट आहे। ही दृश्य आपण खडकवासला धरणाची पाहतोय। पाण्याचा विसर्ग जो आहे तो 31,000 क्युसेक सध्याच्या घडीला आहे आणि सगळी दृश्य आपण पाहतोय आपल्या कॅमेरामधनं, लाईव्ह दृश्य आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवतोय, कारण आता खडकवासला धरण साखळी क्षेत्रातला पाऊस जो आहे तो पूर्णपणे कमी झालेला आहे। त्यासह शहर आणि जिल्ह्यात देखील पावसाचा वेग कुठेतरी आता मंदावताना दिसतोय आणि आज जो आहे तो विशाली पुणे शहरासह जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आणि आज देखील शाळांना सुट्टी आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन प्रशासनाकडून आता करण्यात येते। विशाली, नक्कीच धन्यवाद अभिजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।